20-22 वर्ष पुलाखाली त्यांनी हे सगळं अनुभवलंय. कोणी कपडे देऊन जाते, कोणी जेवण देऊन जातंय, कोणी येतंय, कोणी अशीच पुस्तकं देऊन जातंय, कोणीतरी एक महिन्यातून 2-3 दिवस येऊन त्यांना काहीतरी आई शिकवून जातंय, त्याचे फोटो काढले जातायत. तर त्यांना वाटलं अरे हे असंच आहेत, हे पण असेच असणार आहे की नाही. त्यामुळे त्यांना कन्व्हिन्स करायचं होतं की अरे नाही, हे शॉर्ट टर्म नाही, लॉंग टर्म काहीतरी आपण विचार करतोय. हा पहिला टप्पा होता. दुसरा, त्यांच्या दैनंदिन उत्पन्नावरती गदा आणायची होती की ही मुलं जी 200-300 कमवतात ते आता मिळणार नाहीये तुम्हाला. मग इथे काय महत्वाचं ठरणार आहे, तर इथे तुम्ही असं नाही ना सांगू शकत की अरे बाबा तुझा मुलगा शिकेल, शिकून मोठा होईल, मग मोठा झाला की नोकरीला लागेल, मग पैसे कमवेल. मग अरे पैसे कमवायला 20 वर्ष थांबू आम्ही. हो, कारण त्यांनी रोजची जगण्याचीच हा. मारामार आहे ना. हा, रोजची जगण्याची मारामारी आणि रोजचे जे पैसे येतात ते 20 वर्ष मी कशाला थांबू. बरोबर. आणि बरं तो मोठा होऊन काय करणार आहे, पैसे कमवणार आहे ना. मग आता तो काय करतोय, आताही पैसेच कमवतोय है की नाही. तर हे तर आपण त्याला सांगू नाही शकत. मग काय सांगू शकतो, तर डिग्निटी ऑफ प्रोफेशन. तर ही जी डिग्निटी आहे, म्हणजे कुठली आई असते त्या आईला कन्व्हिन्स करायचा हाच मुद्दा होता की तुझ्या पोटात जेव्हा बाळ असतं तेव्हा तू असं म्हणतेस का की लवकर बाहेर आहे, तुला भीक मागायची आहे, पैसे कमवायचे आहेत. असं तर नाही. प्रत्येक आईचे काही ना काही त्यांचे स्वप्न असतात मुलांच्या बाबतीमध्ये. बरोबर.